नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात गोल्ड गुरु मराठी चॅनल, जिथे सोन्या चांदीचे रोजचे अचूक भाव पाहिले जातात. चला तर मग पाहूया आजचा भाव. सावधान, पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आणि संपूर्ण महाराष्ट्रातील माझ्या भावांनो आणि बहिणींनो, जर आज किंवा उद्या तुमच्या घरात सोन्या चांदीच्या दागिन्याची खरेदी होणार असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय दुकानात पाऊल ठेवण्याची अजिबात घाई करू नका. दुकानात जाण्यापूर्वी ही महत्त्वाची माहिती पाहिली नाही तर ऐनवेळी तुमचे हजारो रुपयाचे नुकसान ठरू शकते. कारण सोन्या चांदीच्या बाजारात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ झाली आहे. 2,60,000च्या शिखरावर पोहोचलेली चांदी तब्बल 16,500 रुपयांनी स्वस्त होऊन 1 ग्रॅमचा भाव आहे 246 रुपयावर आला आहे. तर 22 कॅरेट दागिन्याचे सोने तब्बल 7,600 रुपयांनी खाली आले हे मित्रांनो. पण खरी धक्कादायक बातमी पुढे आहे. बाजार तज्ज्ञाच्या मते सोन्या चांदीतील ही घसरण अशीच सुरू राहून भाव अजून पडणार की सराफा बाजारात अचानक पुन्हा तेजीची लाट येणार आणि खरेदी करताना सराफा दुकानात कोणती एक गुप्त चोख टाळलीच पाहिजे, ज्यामुळे तुमचे 50,000 रुपये वाचतील. आम्ही व्हिडिओच्या अगदी शेवटी सोप्या भाषेत सांगणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ एक सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया दरातील या बदलाचे मुख्य कारण, उद्याचे प्रेडिक्शन आणि गोल्ड गुरुचा स्मार्ट सल्ला. मित्रांनो, आता पाहूया चांदीचा भाव. 2,60,000चा माज दाखवणारी चांदी अखेर ताळ्यावर. 16,500 रुपयाच्या मोठ्या घसरणीसह 246 रुपयावर स्थिरावली आहे चांदी. मित्रांनो, काही आठवड्यापूर्वी आंतरराष्ट्रीय पातळीवर युद्ध आणि तणावाचे वातावरण असताना चांदीने प्रति किलो तब्बल 2,60,000 रुपयाची ऐतिहासिक वेस ओलांडून ग्राहकांना थक्क केले होते. परंतु आता बाजारातील अनिश्चितता दूर झाल्याने नफा वसुलीची जोरदार लाट आली आहे. यामुळे चांदीच्या भावात प्रति किलो मागे तब्बल 16,500 रुपयाची मोठी कपात पाहायला मिळत आहे. या ताज्या घसरणीमुळे आज 1 ग्रॅम चांदीचा दर 246 रुपयावर खाली आला आहे. आजच्या नव्या गणितीय तक्त्यानुसार 1 ग्रॅम चांदी 246 रुपये, 10 ग्रॅम चांदी 2,460 रुपये, तर 100 ग्रॅम चांदी तब्बल 24,600 रुपये आणि 1 किलोग्रॅम चांदी तब्बल 16,500 रुपयाच्या मोठ्या घसरणीसह 2,46,000 रुपयावर उपलब्ध होत आहे. मित्रांनो, सणासुदीच्या काळात घरगुती वापरासाठी लागणारी पूजेची भांडी, नाणी, पैंजण किंवा जोडवी यासारख्या वस्तू बनवण्यासाठी ही घसरण मध्यमवर्गीय कुटुंबासाठी अत्यंत दिलासादायक आहे. चांदीचा भाव 2.5 लाखाच्या पार गेलेला असताना खरेदी थांबवलेल्या ग्राहकांसाठी आता बजेटमध्ये जास्त वजनाची चांदी पदरात पाडून घेण्याची उत्तम संधी निर्माण झाली आहे. मित्रांनो, चांदीचा भाव तर आपण पाहिला आहे. आता पाहूया सोन्याचा भाव. त्यामध्ये 18 कॅरेट सोने, कमी पैशात स्टायलिश दागिने बनवणाऱ्यांची चांदी 18 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल 6,050 रुपयाची खसखशीत कपात झालेली आहे. तर मित्रांनो, कमी बजेटमध्ये आकर्षक, आधुनिक आणि रोजच्या वापरासाठी मजबूत दागिने घडवू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी 18 कॅरेट सोन्याच्या दरातील ही मंदी खूप मोठी खुशखबर घेऊन आली आहे. सोने 1,50,000वर पोहोचले असताना 18 कॅरेटचे भावही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले होते. मात्र जागतिक बाजारातील विक्रीच्या दबावामुळे 18 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम मागे तब्बल 6,050 रुपयांनी स्वस्त झाले आहे. या घसरणीमुळे आज बाजारात 18 कॅरेट सोन्याचा 1 ग्रॅमचा दर 11,290 रुपयावर आला आहे. म्हणजेच आज 1 ग्रॅम सोने 11,290 रुपये, तर 10 ग्रॅम सोने 1,12,900 रुपये आणि 100 ग्रॅम सोन्याचा दर आहे मित्रांनो 11,29,000 रुपयावर पोहोचला आहे. तर मित्रांनो, आजकालच्या वर्किंग वुमेन आणि तरुण पिढीला रोजच्या वापरासाठी हलके, कडक आणि ट्रेंडी दागिने आवडतात. 18 कॅरेट सोन्यामध्ये धातूची कडकपणा उत्तम असल्याने त्यात डायमंड आणि खड्यांचे काम अतिशय मजबूत बसते. त्यामुळे कमी खर्चात जास्त आणि फॅन्सी दागिने बनवायचे असतील तर या 6,050 रुपयाच्या घसरणीचा नक्की फायदा घ्या. मित्रांनो, आता पाहूया 22 कॅरेट सोन्याचा भाव. लग्नाची खरेदी करणाऱ्या कुटुंबासाठी गोल्डन चान्स आहे. 22 कॅरेट सोन्याचे भाव तब्बल 7,600 रुपयांनी कोसळले आहेत. भारतीय संस्कृतीत आणि लग्न सराईच्या खरेदीत 90% पसंती मिळणाऱ्या 22 कॅरेट दागिन्याच्या सोन्याची आज ग्राहकांना मोठा सुखद धक्का दिला आहे. गगनाला भिडलेल्या दरामुळे ज्या कुटुंबाचे बजेट पूर्णपणे बिघडले होते त्यांना या 7,600 रुपयांच्या घसरणीमुळे मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. या घसरणीनंतर आज 22 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम भाव आहे 14,150 रुपयाच्या पातळीवर आला आहे. नव्या दरपत्रकानुसार आज 1 ग्रॅम सोने 14,150 रुपये, 10 ग्रॅम सोन्याचा भाव आहे मित्रांनो 1,41,500 रुपये आणि
10 ग्रॅम सोन्याचा भाव आहे 1,41,500 रुपये आणि 100 ग्रॅम सोन्याचा दर आहे मित्रांनो 14,15,000 रुपयावर पोहोचला आहे. तर मंगळसूत्र, राणीहार, ठुशी आणि पारंपरिक दागिन्यांसाठी 22 कॅरेट हाच एकमेव अस्सल पर्याय मानला जातो, कारण भविष्यात हे सोने मोडताना पूर्ण रिसेल व्हॅल्यू मिळते. ज्यांच्या घरात आगामी काळात विवाह सोहळा आहे त्यांनी या 7,600 रुपयांच्या घसरणीचा फायदा घेत आत्ताच सोन्याची नोंदणी करून ठेवणे अत्यंत शहाणपणाचं ठरेल. मित्रांनो, आता पाहूया शुद्ध सोने म्हणजे 24 कॅरेट सोन्याचा भाव. अस्सल सोन्यातील गुंतवणूकदारांची थेट लॉटरी लागली आहे. 24 कॅरेट शुद्ध सोन्याच्या दरात आता 7,800 रुपयांची ऐतिहासिक मंदी आली आहे. मित्रांनो, शेवटी सर्वात शुद्ध सोने म्हणजे 24 कॅरेट सोन्याबाबत बोलायचे झाले तर भविष्यातील सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठी ही घसरण अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. काही आठवड्यापूर्वी 1,50,000चा आकडा पार करून हाहाकार माजवणारे 24 कॅरेट सोने आता 7,800 रुपयाच्या मोठ्या घसरणीसह खाली आले आहे. या घसरणीमुळे आज 1 ग्रॅम शुद्ध सोन्याचा भाव 15,430 रुपयाच्या पातळीवर आला आहे. संपूर्ण आकडेवारी पाहिली तर आज 24 कॅरेटचे 1 ग्रॅम सोने 15,430 रुपये, तर 10 ग्रॅम सोने 1,54,300 रुपये आणि 100 ग्रॅम सोन्याचा दर आहे मित्रांनो 15,43,000 रुपयावर आला आहे. 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनत नसून ते 100% शुद्ध असते. त्यामुळे जर तुम्हाला भविष्यातील सुरक्षेसाठी किंवा नफ्यासाठी पैसे गुंतवायचे असतील तर 24 कॅरेट सोन्याची नाणी किंवा बिस्किटेच खरेदी करावे. त्यावर घडणावळ खर्च लागत नाही आणि गरजेच्या वेळी पूर्ण मूल्याने कॅश लगेच करता येतं. तर मित्रांनो, सोन्या चांदीचा भाव तर आपण पाहिलाच आहे. आता पाहूया नेमका हा भाव कसा काय घसरला आहे ते. फक्त आयात शुल्क नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारातील या 3 घडामोडीमुळे सोन्या चांदीची हवा पूर्णपणे निघाली आहे. ऑगस्टच्या या टप्प्यावर दरामध्ये एवढी मोठी घसरण का झाली, यामागे 3 मुख्य कारणे आहेत. पहिले म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या बँकांनी आणि गुंतवणूकदारांनी सोन्या चांदीतील आपली गुंतवणूक काढून प्रचंड प्रमाणात नफा वसुली सुरू केली आहे. दुसरे कारण म्हणजे डॉलर मजबूत झाल्यामुळे जागतिक स्तरावर सोन्यातील गुंतवणूक रोख बाजारात वळली आहे. आणि तिसरे, केंद्र सरकारने आयात शुल्क कमी केल्याचा थेट फायदा आता भारतीय ग्राहकाच्या खिशाला मिळतोय. या तिन्ही घडामोडीमुळे 1,50,000वर गेलेले सोने आणि 2,60,000वर गेलेली चांदी थेट खाली आली आहे. मित्रांनो, आता पाहूया उद्या सराफा दुकानात नेमकं काय घडणार आहे ते. उद्या सकाळी सराफा दुकानाचे शटर उघडताच काय चित्र असेल, तज्ञाचा उद्याच्या बाजाराबाबतचा सर्वात ताजा इनसाइट रिपोर्ट पाहूया. वायदा बाजारातील सोन्या चांदीचे ताजे सौदे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील सध्याची हालचाल पाहता दरावर अजूनही मंदीचा काही प्रमाणात दबाव कायम आहे. तज्ञाच्या मते उद्या सकाळी बाजारात अचानक कोणतीही मोठी दरवाढ किंवा तेजी येण्याची शक्यता फार कमी आहे. उलट सोन्या चांदीचे भाव आहेत त्याच पातळीवर स्थिर राहतील किंवा दरामध्ये आणखी 200 ते 400 रुपयाची किरकोळ घसरण पाहायला मिळू शकते. त्यामुळे उद्या भाव वाढतील या भीतीने आजच घाईघाईने चुकीचे निर्णय घेऊ नका. सध्याची परिस्थिती खरेदीदारांच्या पूर्णपणे फायद्याची आहे. मित्रांनो, गोल्ड गुरुचा स्मार्ट सल्ला. महाराष्ट्रातील आपल्या 1 लाख कुटुंबासाठी गोल्ड गुरुचा हा एक सुवर्ण नियम आणि छोटेसे आव्हान. माझ्या सर्व मध्यमवर्गीय भावांनो आणि बहिणींनो, सलग दर घसरले म्हणून घाबरून जाऊ नका किंवा एकाच वेळी सर्व जमापुंजी गुंतवू नका. जर तुमच्या घरात आगामी 3 ते 6 महिन्यात लग्न कार्य किंवा मोठा सण असेल तर 50-50 फॉर्म्युला वापरा. तुमचे जेवढे बजेट असेल त्यापैकी 50% खरेदी आज करा आणि उरलेले 50% पैसे पुढील आठवड्यातील दराचा अंदाज घेऊन गुंतवा. तसेच फसवणूक टाळण्यासाठी दुकानातून नेहमी 6 अंकी HUID हॉलमार्क कोड असलेले दागिनेच पक्क्या GST बिलासह खरेदी करा. तर मुंबईपासून ते कोल्हापूर, नागपूर आणि नाशिक पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्या व्हिडिओला मिळणाऱ्या प्रेमाबद्दल खूप खूप आभार. जर तुम्हाला आजची ही सविस्तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लगेच एक लाईक करा आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. सोन्या चांदीचे रोजचे अचूक अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या गोल्ड गुरु मराठी चॅनलला आता सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.